तब्बल 1 महिना झाला तुमच्या स्क्रीनवरून गायब होतो. मला माहित आहे तुम्ही मला खूप मिस केलं असणार आणि नसेलही केलं, पण आता इथून पुढे रोज आपले ब्लॉग येणार. रोज नाही आले तर एक दिवस गॅप करून येतील, पण येतील नक्की. तर जय शिवराय मित्रांनो. 1 महिन्याचा ब्रेक नक्कीच झाला, पण जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा तुम्ही विचारलेले प्रश्न माझ्या कानात अजूनही घुमतायत. ब्लॉग कधी येणार? तुमच्या घरातल्या लहानांपासून थोरापर्यंत सगळेच माझे ब्लॉग आवडीने बघतात. हे ऐकून मनाला खूप समाधान वाटतं. तुमच्या या प्रेमासाठी, सोबतीसाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा कॅमेरा समोर आलो आहे. तुम्ही दिलेल्या उत्साहाचे आणि प्रेमाचे हे एक छोटेसे उत्तर. हे घ्या नवा ब्लॉग. सर्वात आधी महाडला आल्यावर सीएनजी भरण्यासाठी आलो. तिथून बाहेर येताच आपल्याला लोकल भाडा भेटला. भाडा सोडून झाल्यावर आपल्या स्टँडला आलो. मग आपण राजेवाडीला भाडा घेऊन गेलो होतो. राजेवाडी मधून कोण आपले ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट करा. राजेवाडी मधून बाहेर येण्याचा मला रस्ताच सापडत नव्हता. तिथेच फिरत बसलो होतो. वरतून हा पाऊस. पावसात गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे. हलकी हलकी थंड हवा, पावसाच्या पाण्याचे उडणारे थेंब, खूप मस्त वाटतं. तसं तुम्हाला कोणता सीझन आवडतो कमेंट करून नक्की सांगा. महाडला येऊन पावसाची मजा घेत भाडे मारत होतो, पण खरं तर पावसाची मजा हायवे किंवा मोकळ्या रोडला वाटते. अशा ट्रॅफिक मध्ये वैताग येतो. बाहेर अजून पाऊस चालू होता, म्हणून ती ताई तिच्या काळजाच्या तुकड्याला म्हणजे या बाबूला मोठ्या विश्वासाने माझ्याकडे सोडून गेली. तसं लहान मुलं माझ्या जवळ शांतच बसतात. मी चांगला बेबी सिटर सुद्धा बनू शकतो. नंतर गेलो होतो मामाच्या गावात. धुक्यात हरवलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव मिरेकोंड. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.